नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कांतराज आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी. मुस्लिमांना 8% आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी SDPI संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दिनांक 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या काळ्या दिन मूग सायकल फेरीला परवानगी देणार नाही. गेल्या वर्षीही परवानगी देण्यात आली नव्हती. यंदाही परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कर्नाटक राज्योत्सव पूर्वतयारी बैठकीत कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. महापालिकेतील खर्चाबाबत लेखास्थायी समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता बरीच तफावत दिसून आली. काही बिले 2 वेळा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. लेखास्थायी समितीच्या अध्यक्षा सविता मुरुगेंद्र गौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. शक्ती योजनेमुळे पासधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आतापर्यंत केवळ 12,716 विद्यार्थ्यांनी बस पास मिळवले आहेत. दरवर्षी बेळगाव विभागात 75,000हून अधिक विद्यार्थी बस पास घेत होते. त्या तुलनेत यंदा बस पास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत भरमसाठ घट झाली आहे. त्यामुळे परिवहनला बस पासच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलापासून वंचित राहावे लागणार आहे. बेळगाव महापालिकेमध्ये नव्याने 138 सफाई कामगार आणि चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी पहाटे काम बंद आंदोलन केले. याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंटी हे त्या ठिकाणी हजर झाले. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यामधून काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. बेळगाव वेंगुर्ले या मार्गावरील शिनोळी फाटा तालुका चंदगड या ठिकाणी प्रवासी वर्गाला थांबण्यासाठी निवारा शेड नसल्याने ऊन पावसामध्ये प्रवाशांना रस्त्याच्या दुतर्फा उन्हात पावसातच उभं राहण्याची वेळ आली आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने रस्त्याच्या दुतर्फा निवारा शेड बांधावे अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. काँग्रेस सरकारने गोरगरीब जनतेला आधार ठरलेल्या इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजी व भाकरी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शहरातील इंदिरा कॅन्टीन भाजी भाकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी येथील JMFC द्वितीय न्यायालयात सुरू होती. साक्षीदारातील विसंगतीमुळे त्या दोघा संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. श्रीधर तळवार, सुबोध जकाती दोघेही राहणार रुक्मिणीनगर अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी द्राक्षायणी यांनी माळमारुती पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल केली होती. मराठा संघटना बेळगाव यांच्या वतीने ग्रामीण भागात मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कल्लेहोळ येथे जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा मराठा समाज संयोजक विनय कदम होते. व्यासपीठावर संघटनेचे संजय पाटील, लक्ष्मण चोपडे, राजू कंगराळकर, सुळगा ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश खन्नूकर, अनिल पाटील, देवस्थान कमिटी चेअरमन रुक्मन्ना मरुचे उपस्थित होते. एकही कुत्रा रेबीज लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी पशुसंगोपन खात्याने विशेष रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली आहे. शनिवार दिनांक 14 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत लेले मैदानावर कुत्री आणि मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस टोचली जाणार आहे. या संबंधित श्वान पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे. जिल्ह्यामध्ये विविध न्यायालयात 300पेक्षा अधिक अनुसूचित जाती जमातीचे वकील सेवा बजावत आहेत. आर्थिकरित्या मागास असणाऱ्या या वकिलांना वकिली पेशा चालवण्यासाठी मदत व्हावी यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खडेबाजार येथे भर रस्त्यात ड्रेनेजच्या चेंबर बांधण्यात येत आहे. शहराची स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे झाली असली तरी काही ठिकाणी ड्रेनेजची समस्या सातत्याने डोकेवर काढू लागली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खानापूर नगरपंचायतीच्या थकीत कर वसुलीसाठी अधिकाऱ्यांकडून जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच खात्याचे कर्मचारी कर वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. दर महिना 10 लाखाचे उद्दिष्ट असून एकूण 1,60,00,000चा कर थकलेला आहे. त्यामुळे नगरपंचायत खात्याकडून विकास निधी रोखण्याचा इशारा नगरपंचायत मंत्रालयातून देण्यात आलेला आहे. त्यामुळे 100% कर वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असल्याचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी सांगितले आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने 350व्या शिवराज्याभिषेक सोहळा तसेच विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती वर्षानिमित्त निपाणीत बुधवारी शौर्य जागरण यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला. छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. सौंदलगा येथे सोयाबीन काढणी व मळणी कामाला गती आली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे नगदी पीक आहे. कमी दिवसात आर्थिक नफा मिळवून देणारे व पावसावर येणारे पीक आहे. येथील जमिनीत सुरुवातीला एकरी 12 ते 15 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळत होते, पण कालांतराने त्यात घट होऊन 8 ते 10 क्विंटल इतके सोयाबीनचे उत्पादन मिळत आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.